सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. विदुर धर्मराजाच्या राज्यात आला आणि धृतराष्ट्र व गांधारी यांना घेऊन आपल्यासोबत आश्रमामध्ये राहण्यासाठी गेला. त्यानंतर सकाळ झाल्यावर धृतराष्ट्राच्या महालात धर्मराज गेला होता. तेथे त्याला धृतराष्ट्र दिसला नाही. त्यावेळेस त्याला असे वाटले की आपल्या 100 मुलांच्या दुःखाने व्यथित होऊन धृतराष्ट्रांनी आत्महत्या केली की काय. त्यामुळे जोपर्यंत त्याचे काका आणि काकी दिसणार नाहीत तोपर्यंत तोंडात पाणीही घेणार नाही असे त्याने ठरवले. धर्मात्मा जेव्हा व्यथित होतात तेव्हा त्यांना भेटण्यासाठी संत महात्मे येत असतात. धर्मराजाकडे त्यावेळेस नारद आले. धर्म नारदास म्हणाले, माझ्या पापामुळेच काका या ठिकाणावरून निघून गेले. वैष्णव तोच असतो जो आपले दोष पाहत असतो, दुसऱ्याचे नव्हे. नारद धर्मराजाला समजावून सांगतात की तू त्यांची काळजी करू नको. आता लवकरच कलियुगाचा प्रारंभ होणार आहे. धृतराष्ट्राला लवकरच सद्गती मिळणार आहे. चिंता करू नकोस. तुझे काका जेथे जातील तेथे तुलाही जायचे आहे. प्रत्येक जीव मृत्यूच्या अधीन आहे. आजपासून बरोबर 5व्या दिवशी तुझ्या काकांना सद्गती मिळेल आणि नंतर तुझी पाळी येईल. आता तू तुझ्या काकांसाठी रडत बसू नकोस. आता तू तुझा विचार कर. मृत्यूच्या तावडीत गेलेली व्यक्ती कधीही परत येत नसते. जीवाने स्वतःसाठी रडावे हे ठीक आहे, पण जगामध्ये मरे एक त्याचा दुजा शोक वाहे असेच सगळीकडे दिसते. दुसऱ्यासाठी रडत असताना तो व्यक्ती हे समजत नाही की आज हा मेला आहे, उद्या मलाही त्याच वाटेने जायचे आहे. दररोज या गोष्टीचा विचार केला पाहिजे की मला माझा शेवटचा दिवस गोड करायचा आहे. राजा, तुझ्या मृत्यूला अजून 6 महिने आहेत. तू तुझ्या मरणाचा विचार कर. अशा प्रकारे नारदांनी धर्मराजाला सावध केले. नारद म्हणाले, मी भगवत प्रेरणेने तुला सावध करण्यासाठी आलो आहे. विदुर धृतराष्ट्राला सावध करण्याचा आला होता. तेच काम आता मी तुझ्या बाबतीत करत आहे. 6 महिन्यानंतर कलियुगाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे तू आता कोणाचीही चिंता करू नकोस. त्यानंतर युधिष्ठिराने अनेक यज्ञ केले. भगवंत द्वारकेला गेले तेव्हा त्यांनी अर्जुनाला बरोबर नेले होते. कारण प्रभूंचीच ही इच्छा होती की यदुकुलाचा नाश होईल तेच उत्तम होय. आणि त्याप्रमाणे यदुकुलाचा नाश झाला. त्यानंतर युधिष्ठिराने भीमाला नारदांनी सांगितलेली भविष्यवाणी सांगितली की आता कलियुग लवकरच येणार आहे आणि मला कलियुगाची छाया आपल्या राज्यावर पडताना दिसत आहे. राज्यात अधर्म वाढत आहे. मंदिरामध्ये दिसणारे भगवंताचे रूप आनंदमय दिसत नाही. कोल्हे आणि कुत्रे नगरामध्ये रडताना आवाज ऐकू येत आहे. जेव्हा मी काल फिरायला गेलो होतो त्यावेळेस लोहाराजवळ एक वस्तू दिसली. त्याला मी विचारले, हे काय आहे? तेव्हा तो म्हणाला की हे कुलूप आहे. लोकांच्या घरात चोरी होऊ लागली आहे म्हणून कुलुपे लावावी लागत आहे. आणि 6 महिन्यापूर्वीच एक अशी घटना घडली होती की एका वैश्याने एका ब्राह्मणाला घर विकले होते. त्या घराच्या जमिनीतून काही सोने निघाले होते. ब्राह्मण ते सोने घेऊन त्या शेठजींच्या घरी गेला व म्हणाला की तुम्ही मला घर विकले, पण त्या घरामध्ये हे धन मला सापडले. हे तुमचे आहे, हे तुम्ही परत घ्या. त्यावेळेस तो ब्राह्मण, तो वैश्य असे म्हणाला की ही संपत्ती माझी नाही, आता या संपत्तीवर तुझा अधिकार आहे. म्हणजे अशा प्रकारे सर्व नगरजन धर्मनिष्ठ होते. पण काही कालांतराने ते दोघेही एक वकील घेऊन माझ्याकडे आले आणि प्रत्येकजण त्या धनावर आपापलाच हक्क सांगत होता. म्हणूनच मला कलियुगाची आता भीती वाटू लागली आहे. कली म्हणजे कलहाचे रूप. पण नारदांनी असे सांगितले आहे की ज्या घरात कृष्ण कीर्तन वा कृष्ण कथा होत असते तेथे कली कधीच जाऊ शकत नाही. अशा प्रकारे धर्मराज आणि भीम यांच्यामध्ये बोलणे चाललेले होते. धर्मराज अर्जुनाला विचारतात, तुझे आत्मस्वरूप परमात्मा श्री कृष्ण कुशल आहेत ना? ते द्वारकेतच आहेत ना? त्यावेळेस अर्जुन म्हणाला की मी त्यांच्याबद्दल काय सांगू? माझ्या प्रभूंनी माझा त्याग केला आहे. ज्यांनी लाक्षागृहातून आम्हाला वाचवले ते आता निजधामास निघून गेले आहे. त्यांनी मला जाताना एकच संदेश दिला आहे
की मी तुला जे गीताशास्त्राचे ज्ञान दिले आहे तेच आता तुझे रक्षण करील. आजपर्यंत मी कधीही हरलो नव्हतो, पण कृष्णविरहाने व्याकुळ झालेला मी आज द्वारकेहून परत येताना रस्त्यात काबा लोकांनी मला लुटले. मला वाटते माझ्यात जी शक्ती होती ती माझी नसून त्या द्वारकाधीशांचीच होती. आता ते गेल्यामुळे ती शक्तीही निघून गेली आहे. मला प्रभूंच्या अनंत उपकारांचे स्मरण होत आहे. आणि कृष्ण कृपेचे स्मरण करत अर्जुन शोकाकुल झाला. धर्मराज, भीम आणि अर्जुन तिघेही शोकाकुल अवस्थेत विचार करू लागले की कलियुगाचे आगमन झाल्यानंतर आपल्याला काय काय अराजकता पाहावी लागणार आहे ते. पाहूया उद्याच्या भागात कलियुगाचे आगमन होताच धर्मराजाच्या राज्यामध्ये काय घडणार आहे ते.